विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार चरणसिंग सप्रा निवडणुकीच्या मैदानात उभे ठाकलेत। आज मुलुंडमधल्या इंदिरानगर या भागात त्यांनी प्रचार केला। यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। विशेष म्हणजे या प्रचारात महिला तसंच तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। प्रचारादरम्यान नाक्यानाक्यावर नागरिक त्यांचं स्वागत करत होते। झोपड्यांपासून इमारतींमधल्या घराघरात जाऊन चरणसिंग सप्रा यांनी प्रचार केलेला आहे। विधान परिषदेवर आमदार असताना या काळात मी मुलुंडच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। मुलुंडला मोनो आणि मेट्रोशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि माझी ही कामं लोकांसमोर असल्याने 100% आमचाच विजय होणार असा विश्वास चरणसिंग यांनी यावेळी व्यक्त केलाय। प्रतिसाद एकदम जोरात आहे। मुलुंडकरांना 15 वर्ष या ठिकाणी भाजपचा एक आमदार निवडून आला होता आणि त्यापूर्वी दोनदा भाजपचे आमदार होते। म्हणजे 25 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आलेला नाही। तर आता काँग्रेस पक्ष एकत्र होऊन कुठल्याही परिस्थितीत मुलुंडमध्ये काँग्रेसचा आमदार आला पाहिजे ही परिस्थिती आज आलेली आहे आणि मुलुंडमध्ये परिवर्तन येणार हा नक्की आता दिसत आहे। म्हणून लोकांनाही आता कळायला आहे की त्यांनी काही कामं केले नाहीत, फक्त लाद्या आणि गटर बनवण्याचे कामं केले, ते नगरसेवकाचे कामं आहेत। तर इतर जे मोठे कामं आहेत, मुलुंडला मेट्रो रेलशी जोडणं, मोनो रेलशी जोडणं, हे सर्व प्रस्ताव माझे आहेत। मुलुंडकरांसाठी नाहूर रोड ओव्हरब्रिजच्या रुंदीकरण वाढवण्याचा तो प्रस्ताव माझा आहे।